Hello dear students, I am Maya Naik. Today we will start chapter number 1, Laws of Motion. In this chapter, we will study the following points. First one is motion. Second, distance and displacement. Third one, acceleration. And fourth one, Newton's laws of motion and related equation. Let's learn in details. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लॉज ऑफ मोशन ह्या चॅप्टरला सुरुवात करणार आहे. आधी सुरुवातीला आपल्याला मोशन म्हणजे काय, मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट, कॅन यू टेल इन विच ऑफ द फॉलोइंग एक्झाम्पल्स आर सिन्स मोशन, हाऊ विल यू एक्सप्लेन presence and absence of motion. For example, the flight of bird, a stationary train, a flight of bird. Second one, a stationary train. Third one, leaves flying through air. And fourth one, a stone lying on a hill. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ह्या 4 एक्झाम्पल दिलेले आहेत. पहिलं जे आहे पक्षी उडतो आहे, दुसरं जो आहे की ट्रेन उभी आहे, तिसरं जे आहे की पानं जे आहेत ते हवेत उडत आहेत, आणि चौथं जे आहे की टेकडीवरती स्टोन आहेत. मग याच्यामध्ये आपण कोणाला म्हणू की वस्तू जी आहे ती गतिमान आहे. मग उदाहरण जर पाहिलं, पहिलं म्हणजे पक्षी उडतो आहे, हालचाल करतो आहे, म्हणजेच तो काय की तो आपण म्हणू की तो गतिमान आहे. नंतर ट्रेन उभी आहे, म्हणजे ती गतिमान आहे का, नाही. तिसरं जे एक्झाम्पल आहे ते आहे लिव्जचं. लिव्ज फ्लाईंग करत आहेत एअरमध्ये, म्हणजे ते गतिमान आहे, मोशनमध्ये आहे. आणि फोर्थ वन जे आहे की टेकडीवरचे जे स्टोन आहेत ते काय आहे, स्टेशनरी आहे, म्हणजे स्थिर आहे, म्हणजे ते गतिमान नाहीत. मग वस्तू गतिमान म्हणजे ऑब्जेक्ट, मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट कशाला म्हणतात. मग मोशन जे आहे, मग कधी कधी काय होतं, वी सी द मोशन ऑफ सेव्हरल ऑब्जेक्ट्स एव्हरी डे. समटाईम्स वी कॅनॉट सी द मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट डायरेक्टली, ॲज इन द केस ऑफ ब्रिज. हवा, वारा गतिमान असतो, पण दिसतो का आपल्याला, नाही. कॅन यू लिस्ट अदर एक्झाम्पल्स ऑफ मोशन बिसाइड्स दोज गिवन हिअर. थिंक अबाउट इट. यू आर ट्रॅव्हलिंग इन अ बस. तुम्ही बसमध्ये प्रवास करतायत. इज द पर्सन सिटिंग नेक्स्ट टू यू इन मोशन. तुमच्या जवळचा जो बसलेला आहे तो मोशनमध्ये दिसतो का तुम्हाला. व्हॉट डू यू टेक इन टू कन्सिडरेशन टू डिसाईड टू इफ ॲन ऑब्जेक्ट इज मुव्हिंग ऑर नॉट. मग हे जे तुम्ही उत्तरं दिले की पहिलं एक्झाम्पल द फ्लाईट ऑफ अ बर्ड, अँड देन थर्ड वन लिव्ज फ्लाईंग थ्रू एअर, हे दोन्ही पण गतिमान आहे, हे कशावरून तुम्ही सांगितले. मग काय, तर तुमचं उत्तर असणार आहे की बर्डने काय केलेलं आहे की त्याची पोझिशन जी आहे ती पोझिशन चेंज केलेली आहे. लिव्ज पण जे आहेत, लिव्ज पण एका स्थानापासून दुसऱ्या स्थानापर्यंत येत आहेत. मग आपल्याला कन्सेप्ट क्लिअर होते की मोशन म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय मोशन. इफ द पोझिशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट इज चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू इट्स सराउंडिंग, then it is said to be in motion. Otherwise, it is said to be at rest. सिंपल दुसरी पण डेफिनेशन करता येईल. व्हॉट इज मीन बाय मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट जेव्हा आपली जागा, पोझिशन जे आहे चेंज करतो आणि ते आपल्याला दिसतंय फ्रॉम वन प्लेस टू अनदर, चेंजिंग प्लेस फ्रॉम वन प्लेस टू अनदर, देन वी विल से की मोशन जे आहे म्हणजे ही मोशन होते, म्हणजे ऑब्जेक्टमध्ये मोशन दिसते. मग आता आपल्याला ह्या ज्या एक्झाम्पलवरनं तुम्हाला क्लिअर झालेलं आहे की गती कशाला म्हणतात, मोशन कशाला म्हणतात, की ज्यावेळेस जे आहे की पोझिशन जे आहे ती पोझिशन ज्यावेळेस ऑब्जेक्ट आपली चेंज करतो तर त्यावेळेस आपण म्हणतो की इट इज सेड टू बी इन मोशन. नेक्स्ट point is
displacement and distance. Both are the different concepts. Displacement कशाला म्हणतात आणि डिस्टन्स कशाला म्हणतात. लेट्स ट्राय दिस. मग इन अ पिक्चर measure the distance between points A and B in different way as shown in figure. Now measure the distance along the dotted line. Which distance is correct according to U and Y? Think about it. Sheetal first went to her friend Sangeeta's house on her way to school. B. Prashant went straight from home to school. Both are walking with the same speed. Who will take less time to reach the school and why? आता शीतल आणि प्रशांत घरातनं निघालेले. मग काय झालं आहे, पहिल्यांदा शीतल फर्स्ट वेंट टू हर फ्रेंड संगीता हाऊस, संगीताच्या घरी गेली आणि त्याच्यानंतर त्या दोघी कुठे गेल्या, स्कूलला गेलेल्या. इकडे काय केलं आहे, प्रशांतने डायरेक्ट प्रशांत वेंट स्ट्रेट फ्रॉम होम टू स्कूल. बोथ आर वॉकिंग विथ सेम स्पीड. तर कोण लवकर गेलं असेल, तर प्रशांत रीच. मग हू विल टेक लेस टाईम टू रीच द स्कूल अँड वाय? इन द अबव एक्झाम्पल there is a difference between the actual distance and the distal travel, and what is it? And it is nothing but distance. What is meant by distance? Distance is the length of the actual path traveled by an object in motion while going from one point to another, whereas the displacement is the minimum distance between the start and finishing points. For example, next आहे speed and velocity. What are the vectors and scalars? लास्ट इयर आपण मागच्या वर्षी शिकलेले आहेत. स्केलर कशाला म्हणतात आणि वेक्टर कशाला म्हणतात. स्केलर क्वांटिटी अँड वेक्टर क्वांटिटी. स्केलर म्हणजे काय की जी क्वांटिटी ज्याच्यामध्ये खाली फक्त मॅग्निट्यूड दिलेलं असतं. द स्केलर क्वांटिटी मीन्स which can be described by only magnitude is called as a scalar. Another is a vector. Vector means that quantity which can be described by magnitude as well as direction is called as a vector. For example, time is a scalar. आणि मग मी तुम्हाला एखादं उदाहरण सांगितलं की चला आता मुलांना हा बेंच उचला आणि बाजूला ठेवा. बेंच लावण्यासाठी तुम्हाला काय मॅग्निट्यूड लागणार आहे, म्हणजे तुमची ताकद पाहून मी तुम्हाला सांगणार आहे की हा बेंच आपल्याला बाजूला ठेवायचा आहे. मग तुम्ही ठेवताना कुठला प्रश्न विचारणार आहे की मॅडम तो कुठे ठेवायचा आहे, कोणत्या दिशेने ठेवायचं आहे, कुठे ठेवायचं आहे, म्हणजे डायरेक्शन पण लागतं. म्हणजे फोर्स जो आहे, फोर्स काय येईल, वेक्टर येईल. म्हणजे स्केलर आणि वेक्टर आपण हे मागच्या वर्षी त्याचे एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत. आणि मग याच्यामध्ये विच ऑफ द क्वांटिटीज distance, speed, velocity, time and displacement are the scalars and which are the vectors. तुम्ही ते क्लासिफाय करायचं आहे. मग आता आपल्याला एखादा गाडीचा जो स्पीड जो आहे, स्पीड कसा काढतात. मग गाडीचं स्पीड किंवा स्पीड काढण्याचं जो फॉर्म्युला आहे, टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल बाय टाईम रिक्वायर्ड. द डिस्टन्स ट्रॅव्हल इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन बाय अन ऑब्जेक्ट in a unit time is called as its velocity. Velocity जे आहे, the displacement that occurs in unit time is called as a velocity. Velocity is equal to displacement upon time. Always remember. काय लक्षात ठेवायचं आहे,
जसं आपल्याला माहिती आहे की युनिट्स जे आहे फिजिकल क्वांटिटीच्या जे युनिट्स आहे त्याच्या 2 सिस्टम आपण पाहिलेल्या आहेत. एक आहे MCAS दिला जाता, काय म्हणतात SI म्हणतात, आणि दुसरी जी आहे ती CGS आहे. मग आपल्याला द युनिट्स ऑफ स्पीड अँड व्हेलॉसिटी आर द सेम. इन SI सिस्टीम द युनिट इज मीटर पर सेकंड, while in CGS system it is a centimeter per second. Speed is related to distance while velocity is related to the displacement. If the motion is along a straight line, the values of speed and velocity are the same, otherwise they can be different. Velocity is the displacement that occurs in unit time. Thank you.